स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. पेपर फुटी विरोधात उद्या कडक कायदा आणला जाणार. पंतप्रधान मोदींची व्हिडिओ पोस्ट करत माहिती. तर परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं अहिल्यानगरमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या. कर्जत तालुक्यातील जलालपुरात मानसिक तणावातून विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल. परळीत नीट परीक्षा देणारा विद्यार्थी 17 जुलैपासून बेपत्ता. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानं आदित्य राठोड होता नाराज. जेनझी समोर सरकारला झुकावं लागलं. उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला. तर देशभक्तांनी अंधभक्तांना हरवल्याची टीका. जल्लोष सभेसाठीच्या सहकार्याबाबत राज ठाकरेंकडून पोलिसांचं कौतुक. महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसात हाच फरक असल्याचं सांगत मानले आभार. ठाकरेंना जल्लोषाकरिता काहीतरी कारण मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष सभेवर टीका. संवेदनशीलता दाखवत मोदींनी निर्णय घेतला. फडणवीसांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक आरोप. आंदोलन मागे घेतल्यानं विरोधक निराश झाले. शिंदेंची ठाकरेंवर टीका. खुर्ची सत्ता हा आमचा अजेंडा नाही, महाराष्ट्राला पुढे नेणं आमचा अजेंडा. एकनाथ शिंदेंचं विधान. गोपाळगड किल्ला शासकीय ताब्यात येणार. पुरातत्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू. किल्ल्यावर मालकी हक्क सांगितल्यानंतर निर्माण झाला होता वाद. खासगी मालकीचा वाद होणार संपुष्टात. अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचा आमिष देत तरुणीवर अत्याचार. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. अकोल्यातील बाळापुरात सर्वपक्षीय मोर्चा. मुंबईत एनसीबीची मोठी कारवाईत एकूण 10.990 किलो एफेड्रीन जप्त. चेन्नईतील एसमीत मुख्य आरोपीला अटक. बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं करूया, ज्याला अनेक संदर्भ आहेत. देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार असल्याचं मोदी आपल्या व्हिडिओत म्हणाल्यात. नंदन निलेकणींच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय. आता पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले पाहूयात. हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं. लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा. पेपर फुटला, परीक्षा कोलमडली आणि अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर काळी रेष उमटली. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र विरोधक आता केवळ राजीनाम्यावर थांबायला तयार नाहीयेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुढे करत धर्मेंद्र प्रधान यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या मागणीला संजय राऊत यांनी पाठिंबा दिला. तर सत्ताधारी आणि भाजपनं या मागणीवर जोरदार पलटवार सुद्धा केलाय. पाहूयात. नीट पेपरफुटी प्रकरणानं देश हादरला. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप उसळला. या प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण आता या वादाला नवं वळण मिळालंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी थेट धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी प्रधान जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करण्याचीही मागणी केली.
मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला फेटाळलंय. कोणीतरी मागणी केली म्हणून गुन्हा दाखल होत नाही, कायद्याची प्रक्रिया वेगळी असते असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले. तुम्ही म्हणतात ही फक्त सुरुवात आहे, पण समाधानी तुम्ही म्हणतात की समाधानी नसतं. नाही, पहिलं तर त्यांच्यावर आता ते राजीनामा तर दिलाय. आता पुढे NTAचं काय होणार. तिसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल नीट जेव्हा परीक्षा म्हणून चाली तेव्हा पण आम्ही विचारत होतो नीटची खरी गरज आहे का. तेव्हा अनेक राज्यांनी हा आवाज उठवलेला, आम्ही उठवलेला, तामिळनाडूने उठवलेला, कर्नाटकने उठवलेला. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आता धर्मेंद्र प्रधान, आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कालच 2024चा जो नीटचा पेपर फुटला होता त्यांना क्लीन चिट दिली त्या माणसाला. आत्ताचं जे 26चा फुटला, दुर्दैवाने केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला. 4 की 5 जे पकडले गेले ते महाराष्ट्रातलेच होते. भाजपच्या कोण जवळ होतं ते सगळे तसे नेमले होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कमीत कमी 20 मुलामुलींनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग धर्मेंद्र प्रधानवर कल्पेबल होमिसाईड आता टाकलं पाहिजे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर तुम्ही एक्सेप्ट केलं ना की तुमचा माणूस निकम्मा होता, आता त्यांना पुढे कुठचंही पद दिलं नाही गेलं पाहिजे. या मागण्या तर आहेत आमचं. लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला ही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणालात की कल्पेबल होमिसाईड अर्थात त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल व्हावेत असं व्हायलाच पाहिजे. तुमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या. मग जबाबदार कोण आहे अजून. अर्थात आहे माझी मागणी. तातडीने कुणावर तरी आता मग पेपर फुटीचा प्रकरण संदर्भ धर्मेंद्र प्रधानशी जोडा, मग मोदींशी जोडा, असे गुन्हे दाखल होत नसतात. असे अनेक आंदोलन झालेले आहेत, त्यामध्ये जो आरोपी असेल त्याच्यावर ही कारवाई सरकार करत असते. आदित्य ठाकरेंच्या मागणीला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिलाय. पेपरफुटी ही हलगर्जीपणाची परिणती असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आली म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली. ठाकरे जे बोलले आहेत ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या बेफिकिरीपणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर हे कायद्याचं राज्य असेल तर. दरम्यान भाजपनंही आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय. जेन झीच्या भावनांवर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला. तर वरळी मतदारसंघ सांभाळता येत नाही आणि देशाच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा टोलाही लगावलाय. आदित्यजी ठाकरे जेन झीच्या जीवावर स्वार होऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आदित्यजी, तुम्हाला वरळी मतदारसंघ सांभाळता येत नाही. वरळी मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते तुम्हाला सोडून शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये जातात. खरी शिवसेना कोण आहे याचा निकाल जनतेनं दिलाय. आदित्य ठाकरे यांनी विनाकारण जेनजीच्या नावावर स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. नीट पेपरफुटीचा वाद आता राजकीय रणांगणात धगधगतोय. एकीकडे विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय, तर दुसरीकडे हे आरोप केवळ राजकीय असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या मागणीवर कायदेशीर पातळीवर कोणती पावलं उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तरुणाई रस्त्यावर उतरली, आंदोलन पेटलं आणि अखेर केंद्र सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागला. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर मुंबईत ठाकरे बंधूंच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हजारो तरुण जमा झाले. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या जेन झीचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या जल्लोषावर पलटवार केलाय. पाहूयात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत झालेला हा जल्लोष. जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं. नीट पेपर फुटी विरोधात अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात दिल्लीत हजारोंच्या संख्येनं तरुणाईनं एकत्र येत एल्गार पुकारला. तसंच देशभरात जेनझीच्या रस्त्यावर उतरल्यानं अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी झाली. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. ठाकरे बंधूंनीही अभिजित दिपके आणि जेनझीच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनं केली.
या सर्व प्रयत्नांमुळे शनिवारी अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. शिवाजी पार्कातील जल्लोषात पुन्हा एकदा तरुणाई एकत्र आली. इथं सकाळपासून जेनझीनं शिवाजी पार्कमध्ये प्रचंड गर्दी केली. हाती तिरंगा घेऊन मुलं हजारोंच्या संख्येनं शिवाजी पार्कमध्ये जमा झाले. यावेळी आंदोलनात आलेल्या तरुणांनी वेगवेगळ्या बॅनरमधून सत्ताधाऱ्यांना डिवचलं. शुरुआत है, अब धीरे धीरे एक उम्मीद जग रही कि देश थोड़ा सुधर सकता है. नहीं तो परेशान हो गए थे सर, खड्डे, रास्ते, पानी बड़ा भी लग रहा है. और कम से कम हाँ, क्या गन्ना नहीं चिपकाया जाएगा अभी. अभी एक और आंटी के साथ बात हुई है, उसने लिखा था इससे अच्छे तो बुरे दिन थे. इससे अच्छे बुरे दिन थे. ऐसे उम्मीद नहीं हारते, अब आएंगे अच्छे दिन. अब ये गवर्नमेंट को भी लगेगा कि कुछ करना चाहिए. नहीं तो पहले कौन अकाउंटेबल था नहीं, अब लग रहा है कि नहीं कुछ करेंगे तो जेनजी है. ठाकरेंच्या या अभिनंदन मोर्चा आणि जल्लोष सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र दिसले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जेनझीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशावरून पुन्हा एकदा सरकारला डिवचलं. जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्याचा टोला लगावला. दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवर टीका करताना राज ठाकरेंनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आपल्याला आंदोलनात कळलं. सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. मुंबईतील जल्लोष सभेतून उद्धव ठाकरेंनीही सरकारचा समाचार घेतला. तरुणांच्या मनातील रोष देशानं पाहिला. जेनझी समोर सरकारला झुकावं लागल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ही लढाई अंधभक्त विरुद्ध देशभक्त अशी आहे असं ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा साधला. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आंदोलनासमोर झुकल्यानं ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. ठाकरेंच्या या जल्लोषावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला. चला काय हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्वाचं असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. ते काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे
ते निराश झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे. नीट पेपरफुटी आणि जेनझी आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंनी ज्या जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्यांनी 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंना जेनझीचा पाठिंबा मिळवण्यात यश आलंय. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचं पुढचं मिशन काय राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी24 तास मुंबई. तर मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांमध्ये जे विरोधकांना जमलं नाही ते तरुणाईनं करून दाखवलंय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत जेनझीनं मिळवलेल्या यशानंतर आता उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी घेतलेल्या महामुलाखतीत ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या भविष्यावर भाष्य करत नवे संकेत दिले आहेत. पाहूयात. इंडिया आघाडी सध्या ब्लॉक झाली आहे. उद्धव ठाकरेंचे मित्र पक्षांवर बाण. जेनझींचं यश, विरोधकांचं अपयश. ठाकरेंच्या विधानामुळे राजकारण तापलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीसह आपल्याच मित्र पक्षांना काढलेले हे चिमटे आहेत. देशभरात कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणाईच्या आंदोलनानं मिळवलेल्या यशाची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या महामुलाखतीत बोलताना ठाकरेंनी जेनझींच्या आंदोलनाची स्तुती करतानाच राजकीय पक्षाच्या अपयशावरही निशाणा साधलेला आहे. जे आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला करता आलं नाही, हे आपल्या सगळ्या विरोधी पक्षाचं अपयश आहे असं आपल्याला वाटत नाही का? आहेच ना, नक्कीच आहे. विरोधी पक्ष म्हणजे मी केवळ सत्ताधाऱ्यांना दोष नाही देणार, विरोधी पक्षांना पण देणार. आणि म्हणूनच मी मध्ये माझं मी कुठेतरी बोललो आहे की देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडालेला आहे. ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ते ज्या इंडिया आघाडीत आहेत त्या इंडिया आघाडीतल्या परिस्थितीवरही आसूड ओढले. इंडिया आघाडी सध्या ब्लॉक झाल्याचं सांगत ठाकरेंनी त्यात सुधारणांची गरज व्यक्त केली आहे. विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील किंवा महाविकास आघाडी असेल, इंडिया ब्लॉक काय म्हणताय? इंडिया ब्लॉक सध्या ब्लॉक झालेलं आहे. पण ब्लॉक जर झाला असलं तरी तुमच्यासारखे नेते त्या ब्लॉकमध्ये आहेत. आमचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरेंनी आपल्याच मित्र पक्षांचे कान टोचल्यानंतर सत्ताधाऱ्यांची टीकेची संधी सोडली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महायुती असा सामना रंगल्याचं चित्र आहे. हा, तो आता ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहेत. बायपास होणार की स्टेट नाही, ब्लॉक आता उद्धवजी तिथे गेले, त्यांनी केजरीवालशी चर्चा केली, सन्मान्य केजरीवाल साहेबांशी चर्चा केली, राहुल गांधीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली. जवळजवळ 35 मिनिटं ते राहुल गांधीशी दूरध्वनीवरती बोलले. हां, आणि इतर नेत्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. हा जो ब्लॉक आहे, तुम्ही म्हणता ब्लॉक झाला आहे, तो ब्लॉक आता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिया आघाडी गेल्या लोकसभेच्या नंतरच ब्लॉक झालेली आहे. त्यांच्यात कुठेही एक वाक्यता नाहीये. तुम्ही जर आता पाहिलं असेल, दिल्लीला झालेलं जंतर मंतरचं आंदोलन, त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळेजण आपापल्या पद्धतीने राजकीय फायदा कसा उचलायचा याच्यासाठी यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कुणातही एक वाक्यता नव्हती. इंडिया आघाडी ब्लॉक झाल्याचं उद्धवजी ठाकरे यांनी मान्य केलंय. देशातल्या जनतेनं इंडिया आघाडीला आधीच नाकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील नाकारणार आहेत. उद्धवजी ठाकरे, तुम्हाला हे लक्षात आलं की इंडिया आघाडी आता ब्लॉक झाली आहे. आता तरी किमान इंडिया आघाडीची साथ सोडा. ज्या पद्धतीनं राहुल गांधींचा उदोउदो करण्याचं काम तुमचे संजय राऊत करतात, त्यांना जरा सल्ला द्या की इंडिया आघाडीचं दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. तरुणाईच्या आंदोलनाचं हे यश मोठं आहे. जे 12 वर्षात विरोधांना जमलं नाही ते जेनझींनी करून दाखवलं. याचा ठाकरे बंधूंनी एकत्र येत जल्लोष केला. तर त्याचवेळी मित्रपक्षांवर मात्र ठाकरेंनी बाण चालवले. त्यामुळे ठाकरेंच्या या चिमट्यांवर इंडिया आघाडीतील इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.
मोर्चे, आंदोलनं, घोषणाबाजी हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर एखादा राजकीय पक्ष किंवा कामगार संघटना उभी राहते. पण आता आंदोलनाची व्याख्याच बदलते आहे, कारण जगभरात एक अशी पिढी रस्त्यावर उतरते जी कोणत्याही पक्षाची नाही, पण प्रश्न विचारायला सुद्धा घाबरत नाही. सोशल मीडियाला शस्त्र आणि एकजुटीला ताकद बनवत ही पिढी व्यवस्था हलवते आहे. ही आहे जेन झी आणि जगभरात फोफावणाऱ्या या नव्या चळवळीवरचा हा खास रिपोर्ट पाहूयात. वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका मंत्र्याला आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलाय. आंदोलनामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारमधील पहिले मंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे सरकार झुकवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर एक मराठी तरुण आहे. अभिजित दिपके या 30 वर्षांच्या तरुणानं सर्वात मोठ्या सत्तेला झुकायला भाग पाडलाय. पाहूयात. इन्हें लाइन में रखना जरूरी है, क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं. तरुणाईनं 36 दिवस आंदोलन करत मिळवलेल्या यशानंतर अभिजित दिपकेनं दिलेली ही प्रतिक्रिया. 30 वर्षांच्या या मराठमोळ्या तरुणानं 12 वर्षात जे घडलं नाही ते करून दाखवलंय.
बलाढ्य विरोधी पक्षांना जे शक्य झालं नाही ते शक्य केलंय। याची सुरुवात झाली ती सरन्यायाधीशांच्या एका विधानानं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच अर्थात झुरळांसोबत केली होती। अपमानास्पद विधानाविरोधात अभिजित दिपकेनं कॉकरोच हा शब्द अभिमानास्पद मानून या व्यंगात्मक मंचाची स्थापना केली। 16 मे 2026 म्हणजे आजपासून अवघ्या 3.25 महिन्यांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली। सोशल मीडियातून सुरू झालेली ही चळवळ तिथेच अडकून राहिली नाही, तर कॉकरोच जनता पार्टीनं थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं। नीट पेपर फुटीनंतर तर परदेशात असलेल्या अभिजित दिपके भारतात आला आणि त्यानं थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली। मैं धर्मेंद्र प्रधान जी जो एजुकेशन मिनिस्टर है उनसे पूछना चाहता हूँ, पांच बच्चों ने सुसाइड कर लिए फिर भी आपने रिजाइन नहीं किया है। आपको शर्म नहीं आती? और कितने बच्चों का सुसाइड करने का वेट करेंगे आप जब तक रिजाइन नहीं करोगे तब तक हमारा मूवमेंट जारी रहेगा। इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते, और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे। जंतर मंतरवरच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सहभाग घेत उपोषण सुरू केलं। वांगचुक यांच्या उपोषणामुळे तरुणाईच्या या आंदोलनाला बळ मिळालं। आप लोगों के हजारों संदेश आए कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं। बड़े बुजुर्ग नेतागण आकर मुझे कोई प्यार से कोई गुस्से में बोल रहे हैं। मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ECG भी हुआ, बुरा नहीं है, तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। अभिजित दिपकांचे आंदोलन देशभर चर्चेचा विषय बनलं। अनेक सेलिब्रिटी नेते मंडळींनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। अण्णा हजारेंनंतर आणखी एक मराठी माणूस दिल्लीत सरकार विरोधात पाय रोवून उभा होता। ज्याप्रमाणे 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला, तसाच पाठिंबा तरुणाईच्या या आंदोलनाला मिळू लागला। पंतप्रधान ये सर्वोच्च नेता है, जनता के प्रश्न उनके पास जाना जरूरी है, इसलिए भेजा था। 18 जुलैला दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत जंतर मंतरवरील उपोषण स्थळावरून सोनम वांगचुक यांना बळजबरीनं हटवून रुग्णालयात दाखल केलं आणि अभिजित दिपकेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला। पण हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणांच्या साथीनं अभिजित दिपकेनं 20 जुलैला थेट संसदेच्या दिशेनं कूच केली। यावेळी आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानं देशभरात खळबळ उडाली आणि तिथेच सरकार कोंडीत सापडलं। दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है। इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है। और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है। ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे। दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है, एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने। दिल्लीतील जंतर मंतरवरच्या आंदोलनात सातत्यानं पाठिंबा वाढत होता, त्यामुळे सरकारवर दबाव सुद्धा वाढला। त्यामुळे सरकारनं CJPशी चर्चा सुरू केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रील्सच्या माध्यमातून तरुणाईला साथ घालायचा प्रयत्न सुरू केला। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थँक्स टू एव्हरीबडी। 20 जुलैनंतर सुरू झालेल्या चर्चा आणि बैठकानंतर अखेर 25 जुलैला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि अभिजित दिपकेनं विजयी हुंकार भरला। डरना नहीं है, डेमोक्रेसी है। अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है। डरना नहीं है, अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे और इन्हें लाइन में रखना जरूरी है। इन्हें लाइन में रखना जरूरी है, क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं।
मागील 12 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनानं मंत्र्यांचा राजीनामा घडवला आणि हे घडवलंय एका मराठी तरुणानं. त्यामुळे सर्व स्तरातून अभिजित दिपकेच्या आंदोलनाचं कौतुक होत आहे. आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं. आज हिमालयाच्या मदतीला सह्याद्री वेळोवेळी धावलाय. मराठी माणूस काय घडवू शकतो हे देशानं अनेकदा अनुभवलंय. अण्णा हजारेंच्या आंदोलनात जसा देश एकवटला होता तशीच देशभरातली तरुणाई अभिजित दिपकेच्या पाठीशी एकवटली आणि कधी नव्हे ते मोदी सरकारला मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यामुळे मराठी पोरानं दिल्लीला झुकवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अयोध्येतील राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात देशभरातील राम भक्तांमध्ये संताप आहे. पण एवढी चोरी झाली असताना सुद्धा या प्रकरणात ईडी सीबीआय का आली नाही असा सवाल ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधलाय. राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही? आदित्य ठाकरेंचा भाजपला टू द पॉइंट सवाल. ज्वलंत विषय मांडणं हे राजकारण असल्याचंही विधान. ठाकरेंचा पुन्हा राम मंदिर दान चोरी विरोधात हल्लाबोल. दिल्लीतल्या तरुणाईच्या आंदोलनामुळे राम मंदिर दान चोरीचा मुद्दा काहीसा मागे पडल्याचं चित्र आहे. पण शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलंय. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा राम मंदिराच्या दान चोरीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. देशातील ज्वलंत विषय मांडणं म्हणजेच राजकारण असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही असा टू द पॉइंट सवाल भाजपला केला. राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा या पकाई खिचडी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा असं असतं. काल आमचे झेंडे दिसले असते, काल आमचं चिन्ह दिसलं असतं. असं असतं तर आम्ही जाहीरपणे आता काय दुसरी गोष्ट अशी पण होते की अभिजित तुमचे मतं घेणार सोनम वांगचूक. उद्धवसाहेब गेले नसते पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. उलट उद्धवसाहेबांनी पहिल्या दिवशी पाठिंबा दिला जेव्हा हे आंदोलन नुकतं सुरू झालेलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पोळी भाजायचीच असेल ना, जरा आठवण करा, आपल्याकडे पण क्लिप्स असतील. ट्रायडंटवर 26/11चा हमला चालला होता आणि खालती एक प्रेस कॉन्फरन्स चालली होती की प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे वीक आहेत. हे कोण करत होतं? भाजप करत होती. राजकारण कोण करत होतं? भाजप करत होती. आणि आता भाजप अडचणीत आल्यानंतर राजकारण करू नका. राजकारण म्हणजे नुसतं हिंदू मुस्लिम करणं नाही. राजकारण म्हणजे नुसतं जातीपातीचं धर्माचं राजकारण नाही. राजकारण म्हणजे नुसतं भांडणं लावणं हे नाही आहे. राजकारण म्हणजे तुम्ही हे जे विषय आहेत ना समाजातले हे घेऊन पुढे येणं आहे. आणि हिंदू मुस्लिमचा पण भाजपला विषय करायचा असेल ना तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर ईडी का नाही जाते अजून? चंदा चोरीचा विषय आहेच. जी बाबरी पडली आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं. भाजपनी 2 दशक ज्याच्यावर आंदोलन गाजवलं, राजकारण केलं, सत्तेत बसले. आज तिथे चोरी झाल्यानंतर, चंदा चोरी झाल्यानंतर का नाही ईडी सीबीआय गेली तिथे? काय SIT फक्त लागली आहे? आदित्य ठाकरेंनी राम मंदिर दान चोरीच्या मुद्द्यावरनं लक्ष केल्यानंतर सत्ताधारी पुन्हा मैदानात उतरले. आता डिपार्टमेंट कसं चालवायचं किंवा सरकार कसं चालवायचं हे काय आदित्यकडून शिकावं लागेल का? राम मंदिर प्रकरणामध्ये 8-9 लोक अटक केलीत ना, आताही त्याची चौकशी चालूच आहे ना. थोडा दम धरा. त्याच्यामध्ये आणखीन एजन्सी जर लावावं लागल्या तर सरकार लावेलच ना. लोकांच्या भावनाशी खेळणं हे कुणालाच परवडणार नाहीये. मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो. म्हणून या प्रकरणाचा निपक्षपणे आणि अत्यंत गांभीर्याने चौकशी केलीच जाणार आहे. एकंदरीतच नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राम मंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. त्यामुळे नीट पेपर फुटीचा मुद्दा शांत झाल्यानंतर ठाकरे पुन्हा रामरक्षा आंदोलन सुरू करतात का
याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. अमरावतीच्या मेळघाटातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतल्या 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. अत्यवस्थ विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. पाहूयात. अमरावतीच्या मेळघाटातल्या टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतले विद्यार्थी रात्री जेवले. मात्र काही वेळातच त्या विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि जुलाब सुरू झाले. 70हून अधिक विद्यार्थ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही घटना उघडकीला आल्यामुळे खळबळ उडाली आहे. खाना तुमने खाया क्या? नहीं खाया. और खाना कैसा मिलता तुमको? हाँ, कच्चा, खराब. सब्जी में बास आ रहा था क्या? आ रहा था. हाँ, लौकी का सब्जी में. खाना कहाँ से आता? कैसा मिलता खाना? हाँ, कच्चा था. आज का खाना कैसा था? हर दिन कच्चा आता. खाना कहाँ से आया था बेटा? अच्छा, सेंट्रल किचन से आया. सेंट्रल किचन कहाँ पर है? टाइम पर आता बेटा खाना? टाइम पर आता पर अच्छा नहीं मिलता. या धक्कादायक प्रकारानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आश्रमशाळेची झाडाझडती घेतली. तसंच रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न आहे ते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं, त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे. आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते. त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत. परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले. या धक्कादायक प्रकाराविषयी मेळघाट दौरा करून परतलेल्या राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी डॉक्टरांशी संवाद साधला आणि सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत असं सांगितलं. आदिवासी आश्रम शाळा है आदिवासी विभाग की, उसमें ये दुर्दैवी घटना घटी है. लेकिन अभी सारे बच्चे जो है वो स्टेबल है. उनका जो सेंट्रल किचन है वहाँ से वो फूड गया था, ऐसी मुझे जो प्राथमिक जानकारी मिली है. लेकिन मैंने उनको सूचना दी है कि संबंधित जो विभाग है, आदिवासी विभाग है, उस विभाग के जो मंत्री हैं उइके सर, उनके साथ मैं भी खुद बात करूंगी. और मैंने लोकल जो एडमिनिस्ट्रेटर है उनको भी मैंने सूचना दी है कि वो भी बात करके, जिलाधिकारी भी बात करके उस बारे में जो वो सेंट्रल किचन है उनसे कौन सा फूड लाया गया था उस बारे में जांच हो. पावसाळा आला की दरवर्षी मेळघाटात अशा घटना घडतात. मात्र दरवेळी संबंधित अधिकाऱ्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते आणि प्रकरणावर पडदा टाकला जातो. मात्र 70हून अधिक विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेतून आता तरी आदिवासी विभाग काही कठोर पावलं उचलणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती. नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पण वाढलेल्या बॅकवॉटरचा फटका आता नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. अनेक द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं आगामी द्राक्ष हंगाम धोक्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाल्यानं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला. या विसर्गामुळे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर परिसरात बॅकवॉटर वाढलंय. या बॅकवॉटरमुळे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
गेल्या 5-7 दिवसापासून खूप पाऊस होतोय आणि त्याच्यामुळे द्राक्ष बागेमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे रूट मुळ्या चोकोप झाले आणि वर पण करपा वगैरे डावणीचं प्रादुर्भाव झालेला आहे. आणि त्यामध्ये पुढील हंगामामध्ये म्हणजे प्रॉब्लेम येणारच, 100% प्रॉब्लेम येणारच. तर त्यासाठी अतिरिक्त फवारण्या वाढतील आणि GST शासनाने वाढवल्यामुळे औषधाचा खर्च शेतकऱ्याला परवडू नाही राहिला. तर त्या हिशोबाने शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी उपक्रम राबवून खतांचे किंवा आपले पेस्टिसाइडचे किमती वगैरे किंवा GST कमी करून आम्हाला उत्पादन खर्चात वाढ होणार. द्राक्षवेलींची मुळं दीर्घकाळ पाण्यात राहिल्यास रोगांचा प्रादुर्भाव होऊन संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. सततच्या पावसामुळे निफाड परिसरामधील द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यासाठी द्राक्ष बागांमधून दोन्ही ओळींच्या मधोमध उताराला जर चर काढले तर त्यामुळे पाणी निघून जाण्याची सोय होईल. तसेच जर जास्त प्रमाणात पाणी साचलेलं असेल तर अशा द्राक्ष बागांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा किंवा मग मॅन्कोजेब यांची जर आळवणी केली तर निश्चितच मुळकूच किंवा मग जो बुरशीजन्य रोगांचा मुळांच्या आसपास प्रादुर्भाव होणार आहे तो टाळण्यास मदत होईल. द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर भागात शेतकरी द्राक्ष बागांमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करत असतात. मात्र सततचा पाऊस आणि वाढलेल्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 5 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये सततची संततधार सुरू आहे. नांदूर मधमेश्वर या परिसरामध्ये अनेक द्राक्ष बागा असून नांदूर मधमेश्वर धरणाचं जे बॅक वॉटर आहे त्या परिसरामध्ये द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. यामुळे द्राक्ष बागांचं मूळ कुजायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. महागडी औषधं फवारणी करून देखील द्राक्ष बागा जगवणं कठीण होणार आहे, कारण की गुडघाभर पाणी असल्यामुळे मुळं सडून जाणार आहेत. त्यामुळेच शेतकरी आता संकटात सापडले आहे. या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून सरकारने द्राक्ष बागायतदारांना काहीतरी मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, निफाड, नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते खोदकामामुळे नाशिकमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. खोदकामामुळे झालेले खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठले आहेत. अवघ्या 4 महिन्यात या खड्ड्यांनी 4 निष्पाप नाशिककरांचा जीव घेतलाय. तरी सुद्धा या समस्येवर तोडगा निघालाच नाहीये. सुधारणेच्या नावाखाली नाशिककरांना फक्त यातनाच किती काळ सोसाव्या लागणार, हा प्रश्न नाशिककर विचारतायत. नाशिकमध्ये खड्डे ठरले जीवघेणे. खड्ड्यांमुळे 4 महिन्यात चौघांचा बळी. पालिका प्रशासन कधी जागं होणार? एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. दुसरीकडे त्याच रस्त्यावरचे खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठले आहेत. गेल्या 4 महिन्यात या खड्ड्यांमुळे अपघात होऊन चौघांचा बळी गेलाय, तर अपघातामुळे 2 जण गंभीर जखमी आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप काळे हे 6 दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. उज्ज्वला गायकवाड, मृत्यू 5 एप्रिल. उज्ज्वला गायकवाड यांचा पंचवटी परिसरात खड्ड्यांमुळे अपघात झाला होता, ज्यात त्यांचा बळी गेलाय. प्रवीण गायकवाड, मृत्यू 6 जून. ते माजी सैनिक आहेत. त्यांचा सातपूर परिसरात अपघात झाला होता, ज्यात त्यांचा जीव गेला. प्रभाकर निकम यांचा 24 मार्चला मृत्यू झाला. सातपूर अंबड रोडवर झालेल्या अपघातात प्रभाकर निकम यांचा जीव गेला. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं पत्नीवरच सर्व घराचा बोजा आता आलाय. तर प्रभाकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील अंथरुणाला खिळून आहेत. दीपाली बेळे यांचा 25 जुलैला मृत्यू झाला. पंचवटीतील दीपाली बेळे या घरातील लग्न समारंभासाठी मुलीसोबत दुचाकीवर गेल्या होत्या. खड्ड्यामुळे दुचाकी पलटली आणि दीपाली यांच्या डोक्याला जबर मार लागला. गेली 39 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 40व्या दिवशी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ते जे काम झालं होतं जिथे
काही पाईपलाईन वगैरे, तर त्यांचं ते व्यवस्थित नाही बुजलं गेल्यामुळे ते काही दिसलं नाही रात्रीचं आणि त्याच्यावर गाडी आदळली गेल्यामुळे ते मागेच्या मागे पडले हे लक्षातच नाही आलं. ॲक्च्युली बघितलं तर एकदम त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. म्हणजे सांगता नाही येणार असं. निदान जे काम म्हणजे काय कामानिमित्त खड्डा केला असेल, काय केलं असेल, काम झालं असेल, तर त्याचं असं असावं की त्याच्यावरनं कोणाचं नुकसान होऊ नये. नॉर्मल माणसाचं, कारण एखाद्याचं आयुष्य त्याच्यावरनं हे होऊ शकतं, उद्ध्वस्त होऊ शकतं, तर ते त्यांनी तेवढी काळजी घ्यावी की ते नाही हो. रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली नागरिकांना केवळ वेदना सहन कराव्या लागतात. पंचवटी दिंडोरी रोडवर झालेल्या अपघातांना ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याचं तसंच महासभेत हा मुद्दा मांडल्याचं नगरसेवक प्रवीण जाधव म्हणाले. गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक अपघात झालेले, त्याच्यामुळे आम्ही महासभेद्वारे आम्ही माननीय महापौरांना देखील विनंती केली की ह्या कॉन्ट्रॅक्टर जे आहेत यांच्यावर तुम्ही सक्त कारवाई केली पाहिजे आणि 1-2 कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय हे सगळे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे ठिकाणावर येणार नाही, अशी आमची महासभेतनं देखील मागणी केली आहे. अपघातामुळे सामान्यांचा नाहक बळी जातोय आणि राजकारण्यांनाही त्याचा फटका बसतोय. मंत्री नरहरी झिरवळांनाही खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. मखमलाबाद परिसरात झिरवळ राहतात. त्यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर खड्ड्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबत त्यांनी नाशिक पालिका आयुक्तांसोबत चर्चाही केली. पत्र नाही पाठवलेलं पण चर्चा केलेली आहे अनेक वेळा. आता मीच नेहमी येतो जातो, इकडून जातो, त्या राहू हॉटेलकडून जातो. कालच गेलो तर अक्षरशः तिकडचा ट्रॅफिक जाम होता, इकडं बऱ्याच वेळा जाम होता. आणि माझ्याच घरासमोर नाही, अख्ख्या नाशिकमध्ये आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी पाहता, सगळ्या ठिकाणी असाच प्रकारचा मी बोलतो. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांच्या पदरी केवळ यातनाच पडतायत. नाशिककरांचे खड्ड्यात बळी जात असतानाही महापालिका प्रशासनाला याचं कोणतंही गांभीर्य नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या समस्येबाबत पालिका प्रशासनाला कधी जाग येणार, आणखी किती बळींची वाट पाहणार, असा संतप्त सवाल आता नाशिककर विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. उद्धव ठाकरेंनी जल्लोष सभेत नितीन गडकरींचा उल्लेख खड्डा मंत्री असा केला. खड्डा मंत्री रस्त्याचं सोडून इथेनॉलवर बोलतात असा टोला ठाकरेंनी लगावला. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. देशभर सध्या इथेनॉलची चर्चा. गडकरींच्या नेतृत्वात 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आणल्याचं फडणवीस म्हणाले. खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आता इथेनॉलची चर्चा देशात खूप चालली आहे, पण 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आता नितीनजींच्या नेतृत्वात तयार झालेलं आहे. ते आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन इकोसिस्टीम तयार होईल. सीएनजीची तर इकोसिस्टीम तयार झालीच आहे. आज सीबीजीमुळे सीएनजीची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणून आपल्याला पारंपरिक पेक्षाही नवीन टेक्नॉलॉजीवर ही ह्युमन रिसोर्स हा तयार करावा लागणार आहे. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH